साधक संजीवनीचं शेवटची ओळी हे राहिलेली आहे, तेवढी वाचून तुम्ही आज पूर्ण पहिला अध्याय काय आहे ते परत एकदा सगळ्यांना सांगा. ठीक आहे. हा. हे श्रीकृष्ण. गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय पहिला, शेवटचा 47वा श्लोक आहे गीतेचा. संजय उवाच एवमुक्त्वार्जुन शङ्खे रथोपस्थ उपाविशत् विसृज्य शररं चापं शोकसंविघ्नमानसाः. संजय म्हणाला, एवं म्हणजे याप्रमाणे, उक्त्वा म्हणजे बोलून, अर्जुन संख्ये म्हणजे रणभूमीवर, संख्ये म्हणजे रणभूमीवर, रथ म्हणजे रथात, उपस्थे म्हणजे आसनावर, उपाविशत म्हणजे खाली बसला होता, आणि विसृज्य म्हणजे बाजूला ठेवू, शरम म्हणजे बाणासहित, चापम म्हणजे धनुष्य, शोक म्हणजे शोकाने, संविघ्न म्हणजे पीडित, उद्विग्न शोकाकुल, मानसहा म्हणजे मनामध्ये. संजय म्हणाला की रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य की आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला होता की त्याने आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला व भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे अशा या अर्जुनाला काय झाला, मोह प्राप्त झाला. आणि त्या मोहाविषयी तो इतका त्याला शोक झाला की त्यांनी धनुष्य बाजूला ठेवला आणि हातातले बाण वगैरे सगळं बाजूला टाकले आणि तो काय झाला, रथाखाली उतरला आणि म्हणू लागला की रथावरून खाली उतरल्या तर अत्यंत दुःखाने व्याप्त झाला होता तो. आणि संजय म्हणतो, राजा की आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व डोळ्यातून सारख्या त्याच्या अश्रुधारा वाहू लागल्या की आता अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा रीतीने तत्व देण्याचा बोध करतात बघा, पुढच्या अध्यायात सांगितले. आणि ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने आपण काय करू, निवृत्तीदासांच्या मुखातून, निवृत्तीदासांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकता येईल. त्याच्यावर नंतर पहिल्या अध्यायात आजच्या संपूर्ण जे युद्ध कुरुक्षेत्रावरती जी घटना घडली नाही का, महाभारताची सुरुवात कशामुळे झाली, कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळात सैन्याचे निरीक्षण करत होते बघा. धृतराष्ट्र उवाच, पहिलाच श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तात्पर्य सांगितलं की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र कुठं आहे की जिथे भगवद्गीता आहे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्य वादी विज्ञानी. साधा आहे का, गीता एक शास्त्र, भगवद्गीता एक शास्त्र म्हणे साधे आहे का, कारण सारांश की गीता महात्म्यामध्ये दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवत भक्तीचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे. मनुष्याने काय केले पाहिजे, आता धर्मक्षेत्र सांगितले. आता आपण जन्माला आलो हेच कुरुक्षेत्र आहे, म्हणजे युद्ध आहे आपलं.
जन्माला आल्यापासूनच युद्ध चालू झाले पहा आपले. आणि ही गोष्ट ज्या मनुष्याच्या म्हणे भगवद्गीता, ज्याच्या जीवनामध्ये भगवद्गीता आली, त्याला कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दल स्पष्ट उदाहरण त्यांनी सांगितले, गीतेमध्ये सांगितले की भगवद्गीता कशी जाणून घ्यायची. की प्रत्यक्ष भगवद्गीता भगवंताच्या श्रवण करून जाणून घेतली. कुणी? अर्जुनाने मुखातून, भगवंताच्या मुखातून प्रत्यक्ष अर्जुनाने जाणून घेतली. मग एखाद्या अशा वैयक्तिक हेतू करीत रहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल. एखादाच सांगितला, सगळे सांगितलेत का? एखादा, की गुरुच्या मुखातून ज्ञान जाणून घेण्यासाठी भाग्यवान असेल तोच काय होईल? समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान त्याला समजते. सर्व वैदिक तत्वज्ञान सांगितलं. वैदिक तत्वज्ञान जे काय आहे ते गुरुमुखातूनच कळतं. आणि भगवद्गीतेचे दुर्मिळ वैशिष्ट्य आहे की हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी ज्ञान आहे, नाही का? की साक्षात ते काय झाले? भगवान परमेश्वराचे म्हणजे श्रीकृष्णाच्या मुखातून आले. आणि ते कुणी सांगितले? भगवान श्रीकृष्ण सांगितले. म्हणून महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. ही चर्चा सांगितली. कुणी सांगितले? संजयाने. कुणाला सांगत होते? धृतराष्ट्राला सांगत होते. आणि पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थ क्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आले. पहा, जिथं पवित्र जागा बांधली जाते कुरुक्षेत्र, आणि तिथं म्हणे हे गीतेचं तत्वज्ञान सांगण्यात आले. आणि आपल्याला समजून येते असं की स्वतः भगवंतानी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. मग हे धर्मक्षेत्र म्हणजे जेथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाण. आणि कुरुक्षेत्र काय सांगितलं की जिथं युद्ध होतं, म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कुरुक्षेत्रावरती. म्हणजे प्रत्यक्ष देव त्याच्या पाठीमागे होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घातनीवर आया. मग अशा वेळीच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मागे उभे होते. आणि मग ते पिता धृतराष्ट्र आपल्या पुत्रांविषयी म्हणजे विजयाचा अगदी साशंक होता की त्यामुळे आपल्याला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली त्यांनी की बाबा की निर्धारयुक्त असं काहीतरी सांग की तिथं नाही का धाकटा भाऊ पांडुपुत्राचे मुलं कशा तयारीने आलेत हे सांग म्हणे. मग ते कुरुक्षेत्रावर रणभूमी वरती एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. परंतु त्याला काय होती? भीती होती मनामध्ये धृतराष्ट्राच्या. कारण तिथं स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणजे उल्लेख करून करण्यात आले आहे. अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करायचे ठरले होते. आणि अशा ठिकाणी श्रीकृष्णांनी काय केलं? पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण उपदेव स्वतः प्रत्यक्ष उभे होते. आणि यासाठी दृष्ट युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. परंतु पांडव धृतराष्ट्र पुत्र होते, दोघेही एकच कुटुंबातील होते. हे चुलते पुतणे होते नाही का? पांडव पुतणे होते. परंतु धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्याकरिता त्याने मुद्दाम पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आहे. कारण पांडव पुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले होते. म्हणजे मुद्दाम शत्रू म्हणून त्याला उल्लेख केले. कारण कोणत्याही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजे पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतातून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थित कुरुक्षेत्रावर तृणवताच्या धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल. आणि युधिष्ठिर प्रमुख असल्यामुळे धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंतच करतील. म्हणून धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्व सांगितले. विशेष महत्व आहे. नंतर धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता. मग तो जन्मताच आंधळा असल्यामुळे तो आध्यात्मिक दृष्टी सुद्धा आंधळाच होता.
कारण त्याला आपल्या समोर आध्यात्मिक ज्ञान बाबतीत अंध आहे आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही. त्याला माहिती होतं की जन्मापासून पुण्यवान कोण आहेत, पांडवपुत्र आहेत. आणि हा काय जन्मताच आंधळा असल्यामुळे तो आध्यात्मिक ज्ञानाबद्दल पण आंधळाच होता. आणि पांडुपुत्र पुण्यवान होते म्हणून तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. की धृतराष्ट्राने युद्धभूमीवर परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूरक विचारणा संजय जाणून होता, म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते. आणि म्हणून त्यांनी खात्रीपूर्वक राजाला पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्रात च्या प्रभावाखाली त्याचे पुत्र काय करतील, कोणतीही तडजोड करणार नाहीत. याच्यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली. आणि पुढं दुर्योधनाचा राजा, या ठिकाणी जरी दुर्योधन राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले, कारण त्याला राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून. यावरून पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुत्सद्देगिरी प्रदर्शन केले तरी आपल्या मनातील भीती लपू शकला नाही. कारण तिथं कोण होते, बुद्धिमान पलीकडच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र यांनी कौशल्याने रचलेली विशाल पांडव सेना पहा. मग त्याला कळलं की एवढी मोठी पांडव सेना आहे की आपला तिथं निभाव लागणार नाही याची भीती दुर्योधनाला होती. परंतु त्यांनी वर पाहता सांगितलं की बा मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्यांकडे गेला आणि यांच्या चुका दाखवून द्यावायच्या होत्या नाही का द्रोणाचार्यांना. आणि द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. आणि मग या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला आणि ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. म्हणून द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती. आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्ध कला शिकवल्या. मग आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीकडे धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती आणि द्रोणाचार्य कुणाच्या बाजूने होते, धृतराष्ट्राच्या बाजूने होत्या, म्हणजे दुर्योधनाच्या बाजूने. तरी पण युद्ध कलेनुसार पांडव सेनेची व्यूहरचना केली होती आणि द्रोणाचार्यांनी युद्ध करते कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधन त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून हे देखील दाखवून द्यावायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य होते आणि त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारे सौम्यपणा दाखवू नये. पहा दुर्योधन म्हणतो जरी तुम्ही तुमचे ते शिष्य असले तरी काय करा, त्यांच्यावरती सौम्य म्हणजे नाही का दया दाखवू नका. मग अर्जुन हा तसा बुद्धिमान होता आणि सर्वात प्रिय शिष्य होता, तर अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत का होण्यास कारणीभूत होऊ शकतो किंवा ठरू शकतो असंही दुर्योधनाला वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, तसा इशारा द्रोणाचार्यांना दिला. मग द्रोणाचार्य बलशाली आणि निपुण होते युद्धकलेमध्ये, पण धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता त्यांना. परंतु तरी भय वाटण्यासारखे इतरही योद्धे होते ना, कारण दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो. कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता पांडवांच्या मध्ये सैन्यामध्ये. जसा भीम आणि अर्जुन होते तसेच बाकीचे योद्धे काय होते, भरपूर शक्तिशाली होते, पुरेपूर जाणीव होती याला दुर्योधनाला. आणि त्याची तुलना त्यांनी त्यांच्याशी केली अर्जुन आणि भीमाबरोबर. मग कोण होतं पुढं, दृष्टकेतुश्च केतितान होता नाही का, श्रेष्ठ वीर होते बलशाली आणि दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शब्य यांच्यासारखे पण योद्धे होते. पुन्हा तिथं पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली असा उत्तम औजा होता, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदी पुत्र नाही का, सर्व योद्धे महारथी लढवय्ये होते. आणि असं असताना परत
ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता सांगतो म्हणे की माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. की दुर्योधन म्हणतो की मी काय करतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे पण असामान्य असे योद्धे आहेत. मग ते योद्धे कोण कोण आहेत? अपराजिताचे विकर्ण, दुर्योधनाचा भाऊ, अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र, आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा महालिंगाच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे, आणि पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वी जो तो कुंतीच्या पोटी जन्माला होता. मग तसं कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणींचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. पुन्हा माझ्यासाठी स्वतःचा जीवाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर आहे. ते सर्व विविध प्रकारच्या शास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत सुद्धा निपुण आहेत. तर जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर योद्धे विषयी सांगायचे झाल्यास ते सर्व दुर्योधनासाठी जीव देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्व पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्राच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. पहा, त्याला काय झालं, गर्व, माझ्याकडे इतके सगळे योद्धे आहेत म्हणून गर्व झाला होता. तशीच आमची शक्ती अपरिमित आहे, नाही का? द्रोणाचार्य सांगतो की माझी शक्ती काय, आपली शक्ती काय झाली, अपरिमित आहे. कारण माझ्याकडे पितामह म्हणजे भीष्म यांच्यासारखे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, नाही का? ते सुद्धा आपल्याकडनं आहेत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे, नाही का? भीमाकडे काय मर्यादित आहे, परंतु माझ्याकडे भीष्मासारखे कोण आहेत? पितामह भीष्म सुद्धा आहेत. तात्पर्य असं की दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्याने आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटले. उलट पक्षी कमी अनुभव असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षलेली पांडव सैन्य सीमित आहे. भीमा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता, कारण दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे. कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडूनच होईल. पण त्याच्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. मग या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला खूप विश्वास वाटला होता. म्हणून आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेची नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे, नाही का? तो सांगतो की सर्वांनी भीष्मांना सहाय्य करा. की भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्धांना आपण कमी महत्व दिले आहे, नाही का? मग त्यापेक्षा ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय व सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्यामुळे त्यांचे सर्व बाजूंनी निरीक्षण करायचे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता एकाच बाजूला युद्ध करणे, कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले तर इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठू शकेल. म्हणून तुम्ही काय करा, त्यांची मदत करा, की न त्यांना एकट्याला न सोडता काय करा, तिथं त्यांच्या जवळ उपस्थित राहा. म्हणून इतर योद्धांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदून न देणे हे महत्वाचे होते. म्हणून कुरुचा विजय हा भीष्मदेवाच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले होतं. म्हणून भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे त्याला खात्री होती की मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण हे चकार सुद्धा शब्द बोलले नाहीत. त्या दुर्योधन निश्चित जाणून होता की या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जरी जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आत्ताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील, आणि अशी त्याला आशा होती. म्हणून कुरुवंशातील पितामह वयोवृद्ध होते, महापराक्रमी आणि
सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्या सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. कुरुवंशातील पितामह आहे आणि हा आवाज त्यांचा सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूप होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की आता युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे. हे कोण जाणून होतं? पितामह भीष्म जाणून होते. तरी सुद्धा युद्ध करणे हे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतेही कसर सोडणार नाही. म्हणे बघा की भीष्माचार्यांनी काय करावं? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, या न्यायाप्रमाणे ते द्रोणाचार्य बाजूनी होते. बघा, द्रोणाचार्य दुर्योधनाच्या बाजूने होते, कारण दुर्योधनाचं अन्न सेवन करत होते, म्हणून ज्याची कावी पोळी त्याची वाजत आहे, कारण ते अधर्माच्या बाजूला होते. त्यांना माहिती होतं की धर्म कोणत्या बाजूला आहे? ज्या बाजूला श्रीकृष्ण भगवान आहेत त्या बाजूला धर्म आहे. परंतु दुर्योधनाकडे असल्यामुळे त्यांनी काय केलं? दुर्योधनाला सांगून दिलं की मी काय करतो, आता माझं कर्तव्य करतोय. मग त्यानंतर जसं शंख ढोल बेरी नगारे तुतारे आणि रणशिंग एकदम वाजू लागली आणि त्यात एकत्रित इतका भयंकर, अत्यंत भयंकर असा आवाज व्हायला लागला की दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी सुद्धा युक्त असा एक महान रथ, नाही का, शुभ्र अश्व होते त्या रथाला, आणि त्या रथामध्ये कोण बसलेलं होतं? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले काय केले? दिव्य शंख वाजवले. आणि मग भीष्मदेवांनी वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. कारण दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले की पांडवांच्या पक्षात कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे आणि विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. कारण जयस्तु पांडू पुत्रानाय एषा पक्षे जनार्दना, म्हणजे पांडुपुत्रासारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होतो. कारण भगवान श्रीकृष्ण ज्याचे सहाय्यकारी, विजय कुणाच्या बाजूने? जो सत्य आहे त्याच्या बाजूने होतो, जो धर्माला धरून चालतो म्हणे त्याच्या बाजूने. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकार्य होते आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा असते. कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधी एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत आहेत. त्या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. हे आपल्या लक्षात आलेच असेल की हा रथ त्रिलोकी कुठे फिरवला तरी तो निश्चितपणे सर्व विजय प्राप्ती करू शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला आणि अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला. अतिदुष्कर कार्य करणाऱ्या रुकोदर भीमाने आपलाही पांढर नामक शंख वाजवला. अशा रीतीने प्रत्येकाने आपापला शंखध्वनी केला आणि युद्धाला आमंत्रण दिले. नंतर या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियाचे नाही का नियंत्रण करतात. म्हणून त्यांना ऋषिकेश हा विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. कारण भगवंताच्या त्याच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे, कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. आणि त्यांचे नाव गोविंद आहे, कारण त्यांनी गायींना आणि इंद्रियांना आनंद दिला. त्यांचे नाव वासुदेव पण आहे, कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. आणि त्यांचे नाव देवकी नंदन आहे, कारण त्यांनी देवकीची माता म्हणून स्वीकार केला आहे. त्यांचे नाव यशोदानंदन आहे, कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाललीला नाही का यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे, कारण त्यांनी काय केलं? अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. मग या श्लोकामध्ये अर्जुनाचा धनंजय म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे.
कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्यांच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले आणि याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याने तो हिडिंबासुराच्या वादासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता. त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते, पण त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते ही की लक्ष्मी देवी ही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांनी हार निश्चित होती आणि शंखध्वनी हा संदेश घोषित करीत होता. मग पुढे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला आणि त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरे श्रेष्ठ योद्धा शिखंडी आणि धृष्टद्युम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाव पुत्र इतरांनी आपापले शंख वाजविले. पाणी प्यात आहे. एकच मिनिट. हो हो. बरोबर आहे ना ताई? हो हो चालेल. 2 मिनिटांमध्ये करूयात कम्प्लीट आता. हा थोडंच राहिलं. हो हो बरंच उरकते तरी. सुरुवातीत फक्त एवढंच आहे ना सांगण्यासारखं. हो हो. आणि मग नंतर इथे युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी असताना नाही का श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेने अपेक्षित व्यूहरचना पाहून पण धृतराष्ट्रपुत्र म्हणजे दुर्योधन पण अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते आणि राम आणि हनुमान दोघे अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावरती आरूढ होते. मग भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि नित्यसेवक हनुमान नाही का त्यांचा रामाचा सेवक नित्यसेवक हनुमान आहे. मग हे असताना स्वतः भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी सुद्धा तेथे उपस्थित होत्या. म्हणून कोणत्याही शत्रूकडे अर्जुनाला भयभीत होण्याचे कारण नव्हते आणि सर्वथा मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन प्राप्त तेथे हजर होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजय होण्याची खात्री होती. म्हणून अर्जुन म्हणाला, हे अच्युता कृपया माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये मध्ये घेऊन चल म्हणे, कारण मला काय करायचंय त्या सर्व युद्ध करण्याची इच्छेने प्रेरित झालेल्या ज्यांच्यावर मला भयंकर असे शास्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थित आहे त्यांना एकदा पाहू दे म्हणे, नजरे घालू दे. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी रथ मध्ये नेऊन उभा केला त्यावेळेस अर्जुनाने पाहिले की अरे हे तर सगळे आपले कोण आहेत, नातेवाईक आहेत नाही का. त्याने भूरिश्रवासारख्या आपला वडिलांचा समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म नाही का, सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, गुरुतुल्य द्रोणाचार्य सर्व पाहिले. आणि मग काय झालं, तो घाबरला. दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखा मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक आणि इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले आणि मग विचार केला की अरे देवा हे काय म्हणे, हे तर सगळे माझेच आहेत नाही का, मी कुणाला मारायचं. समोर पाहिलं युद्ध करणारे जे माझ्यावर युद्ध करायला आलेत ते इच्छेने प्रेरित आहेत, ते सगळे माझे नातेवाईक आहे, मित्र आहे, पाहुणे आहेत नाही का, आणि भाऊ आहे नाही का, भीष्मासारखे आजोबा, या सगळ्या द्रोणाचार्यासारखे गुरु आहेत, कृपाचार्यासारखे. आणि मी काय करू, ह्यांच्याशी युद्ध करू का. अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईक त्याला लढण्यासाठी जमले होते. मग हे सगळं पाहून त्याच्या शरीराला काय आला, कंप सुटला आणि त्याचे मुख कोरडे पडू लागले. तो घाबरला. आणि कशामुळं की जे समोर दिसतात त्यांच्या सगळ्यांच्या
मायेपोटी, नाही का. आणि त्यावेळेस तो जसा रडू लागला आणि देवाला म्हणू लागला, देवा हे काय मला जमणार नाही, नाही का. अरे हे सगळे माझेच हृदय आहेत, सगळे माझे आहेत, जवळची माणसं आहेत, आणि त्यांना मारून मी काय करू, नाही का. त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा आणि त्यांना मारून जे पाप तयार होईल त्या पापाचं वैभव मी कशासाठी भोगू म्हणे. देवा माझं काय याच्याबद्दल युद्ध करण्याचं कारण नाही, मला हे वैभव नको, नाही का, देवाला म्हणतो. आणि नंतर मग देव म्हणतात एवढं बोलून तो काय करतो, हातातलं धनुष्य टाकून देतो. शेवटच्या श्लोकात आले की त्यांनी धनुष्य टाकून दिलं आणि बाण टाकून दिले आणि रथाच्या खाली उतरून तो शोक करू लागला. ज्यावेळेस माया त्याच्या भोवती वेष्टीत होती, माया जमा झाली, आणि ह्या मायेमुळे काय होतं, शेवट माणसाचा आणि असाच मृत्यू आपला पण आहे पहा. आपल्या रथावरून ज्यावेळेस परमेश्वर उतरतो, म्हणजे हा देह हा रथ आहे आणि ह्या रथावरून आत्मा हा पांडुरंग आहे, त्यांनी आपल्यातून बाजूला उतरला की हा देह काय होतो, शांत होतो, जाग्यावर राहतो पहा. तसं या शेवट युद्ध करून, नाही का, तो म्हणतो मला काही मिळवायचं नाही, अर्जुन म्हणतो मला काही नको. आणि एवढं बोलून तो काय करतो, रथाच्या खाली उतरतो. कारण त्याला काय करतो, आता देव म्हणतो की आता हा ज्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो, नाही का, एखाद्या गोष्टीविषयी पश्चाताप होतो, त्यावेळेस मन आपलं स्वच्छ होतं, नाही का, देवाकडे आपण माफी मागतो मनापासून, त्यावेळेस आपलं मन स्वच्छ होतं. आणि ज्यावेळेस आपलं अंतकरण स्वच्छ होतं त्यावेळेस आत्मज्ञान प्राप्त होण्याची वेळ होती बघा. ते पश्चाताप बघा. आपण ह्या ज्या जन्माला आलो, एकच मिनिट ताई, आपण या जन्माला आलोय, परंतु ह्या जन्माला येऊन आपल्याला करावं काय हे जर कळलं नाही ना, की शेवटची वेळ एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पड, ही शेवटची पाळी आहे, आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय, आणि हा जर कळला नाही ना तर काही उपयोग होणार नाही. त्या देव म्हणतात की आता काय झालंय, भगवद्गीता मधील आता येशील, नाही का, अर्जुन काय झालाय, त्याला पश्चाताप झालाय संपूर्ण बाजूनी, तो काय आला, अगदी विवळ झालाय की ह्यांना मारायला नको, पण तो मोह माझ्या आयात अडकलेला आहे आणि आता त्याला काय करण्याची गरज आहे, बाहेर काढण्याची गरज आहे. आणि म्हणून देव काय करतील, पुढच्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग हा पहिल्या भक्ती वेशात भाष्य संपन्न झाले, परत आता पुढच्या अध्यायामध्ये सांख्य योग आहे. आणि मग आपल्याला ते काय करतील पुढं, ज्या प्रकारे अर्जुनाची समजूत काढली, नाही का, की बाबा येथे कोणी नव्हे रे कोणाचे, अंती जाणे ऐकल्याचे, तेव्हा तू तुझं कर्म कर, तू क्षत्रिय आहे, नाही का, तुझं कर्म कर, तुझं क्षत्रिय धर्माचं पालन कर. हे पुढच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतील. आणि त्यांना पुढच्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये कशा पद्धतीने सांगितले ते पुढच्या अध्यायात आपल्याला ऐकायला मिळेल पुढच्या ताईंकडनं, नाही का. जय श्रीकृष्ण. एवढं बोलून मी इथंच थांबते, कारण पुढे पण काही कार्यक्रम आहेत. का संपला वेळ? छान ताई, सुंदर सांगितलं हा. जाते, पूर्ण समग्र जय जय झालं श्रीकृष्ण ताई. छानपैकी. चालेल, खूप सुंदर सांगितलं. हा. शिल्पाताई, शेवटचं आता एकच गीत हलकं फुलकं. शिल्पाताई अनम्यूट व्हा. शिल्पाताई, हा. ताई उद्या नसेल नाहीये वाचन? उद्या एकादशीचं पारायण असणार आहे, तर उद्या वाचन नसणार आहे. ठीक आहे, ठीक. हं. मी परवा का अभंग म्हणन मग. बरं बरं, हरकत नाही. ठीक आहे. करा सुरू शिल्पाताई. आस्क टू अनम्यूट. अनम्यूट करत आहे मी तुम्हाला. हा, ऐकू येत आहे? हो हो हो, ऐकू येते. हॅलो, हो ऐकू येत? हो हो, येत आहे येत आहे, येत आहे. हॅलो. हा, ज्ञानेश्वरी, काल ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुचेताताईंनी वाचल्या होत्या, तसे आजच्याही ओव्या खूप सुंदर झाल्या. त्याला अनुसरून असंच मी अभंग ज्ञानेश्वरांचा आणि काही सांगत आहे. तर त्याच्या आधी थोडस विवेचन सांगते की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मला, मी जसजसं माझ्या मनात आलेल्या विषयाचा गुंता, जो होता सुखाचा, दुःखाचा, काही कल्पनांचा, मनात आलेल्या आवेगाचा, तो मी असं मोगऱ्याची फुलं वेचावी तसा वेचत होतो.
तसतसं मला जास्त विचार सुचत होते. आणि तो जो मोगऱ्याचा वेल होता तो माझ्या आई वडिलांच्या अश्रूंनी त्याची मुळं भिजलेली होती. आणि तो असा बहरत होता. आणि फुलं वेचतोय वेचतोय तर परत कळ्यांनी बहरून जात होता. असा बहरत साऱ्या विश्वात संपूर्ण ज्ञानेश्वरांचा भक्तिमय प्रवास अगदी गगनापर्यंत जाऊन पोचला होता. म्हणून त्यांनी नम्रतेने म्हटले की हा गगना वेरीपर्यंत गेलेला आहे, असं नम्रतेने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि मला हे जे कवन सुचलंय ते मी माझी आई रखुमाबाई आणि वडील विठ्ठलपंत यांच्या चरणी अर्पण करतो. शब्द आहेत, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवली से रोटियां लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, तयाचा वेल गेला गगनावरी, इवले से रोटियां लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफिला शेला, मनाची गुंती गुंफिला शेला, बाप रखुमा देवी वरी विठ्ठले अर्पिला, बाप रखुमा देवी वरी विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. जय श्री कृष्ण. राधे राधे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण जय सगळ्यांना. श्रीकृष्ण. खूप छान ताई, सुंदर म्हणलं तर अगदी मोगरा फुलला. कालच्या हो ज्ञानेश्वरीची वाचनाची आवड हो हे झाली. ना, ओव्याला अनुसरून म्हटलं हो, असं म्हणजे गीत म्हणावं. बरोबर. सुंदर अगदी. हो सगळ्या. चालेल. हो, चला, थँक्यू. उद्या एकादशी आहे आणि आज आपला एक पूर्ण अध्याय संपलेला आहे. उद्या परवाच्या दिवशी ज्ञानेश्वरी सुद्धा आपलं 18 अध्यायांचं पारायण संपणार आहे. परत आपण ज्ञानेश्वरी पहिल्यापासून सुरू करणार आहोत. आज संपली असती खरं तर, पण अजूनही हो 25 एक ओव्या आहेत, त्यामुळे मग थांबवून घेतलं की एकदमच एवढं लोड हो नको म्हणून थांबवलं. हो हो. चालेल. चला, सगळ्यांना जय जय श्रीकृष्ण. श्री जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण.